ही इमारत आहे बारामती तालुक्यातल्या वडगाव निंबाळकर नावाच्या गावाजवळ. सोमेश्वर नगर आणि वडगाव निंबाळकर यांच्यामध्ये 11 फाटा नावाचा परिसर आहे. यातली ही इमारत आहे. हे उघडपणे या इमारतीची रचना ऐतिहासिक काळातल्या, म्हणजे साधारण 200-300 वर्षातल्या महसुली विभागाच्या इमारतीसारखी दिसते. राजेशाहीच्या काळातली ही इमारत आहे. आणि या भागातली बरीच गावं ही मुळात ऐतिहासिक आहेत. इथं अनेक सरदार होते, दरकदार होते. मोरगाव, जेजुरी या पट्ट्यात पेशवाईच्या काळात अनेक सरदार जन्माला आले. हे बांधकाम तुर्की पद्धतीचं आहे आणि हे दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसतं. खाली दगडी बांधकाम आणि वर विटांचं छत. तर ही सुंदर रचना आहे. या रचनेत अशा इमारती आपल्याला कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्याचा काही भाग याच्यात दिसतात. निजामशाहीत या इमारती आपल्याला मराठवाड्यात, हैदराबादपर्यंत दिसतात. तिथं रचना थोडी बदलण्यात येते छताची, पण पन्हाळ्यावर या पद्धतीच्या इमारती आहेत. पन्हाळा किल्ल्यावर त्यातली ही इमारत आहे. कदाचित हा त्यावेळचा जकात नाका असण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी त्यावेळचे इथं बसत असतील आणि त्यांची ही इमारत आहे. आता यात मारुती मंदिर आहे. हे दिसून येतं ही मारुती मंदिराची जागा स्वतंत्रपणे तयार करण्यात आली आहे देवाऱ्याची. पण जुनी इमारत ही ऐतिहासिक आहे आणि ही रस्त्यावर येता जाता दिसायची. आता या इमारतीच्या भोवती सुद्धा घरं आणि दुकानांची गर्दी झालेली आहे. पण मला वाटलं, मी खूप वर्ष ही पाहत आलो आणि आता वाटलं की जरा याचं शूटिंग करून घेऊ. ते व्यवस्थित झालेलं नाही, तरीही एक ऐतिहासिक खूण आपल्या समोर राहावी म्हणून ही रचना आपल्यासमोर आणलेली आहे. एकूण 3 दरवाजे आहेत, खिडक्या आहेत आणि मुख्य दरवाजा हा जो मी लावतोय तो आहे. उजेडाची सुंदर व्यवस्था आहे. हवेशीरपणा. हा उन्हाळी प्रदेश आहे आणि इमारतीत मग गारवा राहावा, पावसाळ्यात उबदार वाटावं अशी ही इमारत आहे.